लक्ष्मी, तू खूप अन्याय केलायस माझ्यावर. कम ऑन बेबी, प्रेमामध्ये आणि युद्धामध्ये सगळंच माफ असतं. तू फक्त मला सांग, मी काय करू, मी काय मदत करू तुझी, तू सांगशील ते करीन. नेहा, मी घटस्फोट घ्यायचा ठरवलंय. बापरे शरद, इतकं मोठं पाऊल. काय करू नेहा? निदान मनाला तरी शांती मिळेल ना. हे बघ शरद, हे तुझं आयुष्य आहे आणि आता तुला ठरवायचंय, तुला विचार करून निर्णय घ्यायचा. कारण ऑलरेडी तू केलेल्या चुकांचा तू परिणाम भोगतोयस. तर आता तरी त्या चुका परत करू नकोस. आणि बाकी तू म्हणशील तर मी तुझ्या सदैव पाठीशी आहेच. आणि तसंही माझ्या आयुष्याला तर आता काही अर्थ उरलेला नाहीच आहे. किमान तुझ्या काही कामी आले तर त्याचा चीज तरी होईल असं समजेन. नेहा, तू लग्न का करत नाही? किती सहज बोललास ना रे हे. तुमचं पुरुषांचं ना बरं असतं बाबा. घटकेत माणसं जवळ करायची आणि मनात आलं की तोडायची. हे बघ, सोड ना माझ्या लग्नाचा विषय. आपण दुसरं बोलूयात का काहीतरी? नेहा, मला खूप अपराध्यासारखं वाटतंय ग. हे बघ, तू फक्त आता तुझा विचार कर. एका वेळेस तू दोन समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतोस जे तुला नाही जमणार. आता फक्त स्वतःचा विचार कर आणि नंतर माझा कर. ओके? आणि मी तर तुझ्या पाठीशी आहेच ना, प्रत्येक सुखात आणि प्रत्येक संकटातही. खरं सांगतेस नेहा? अगदी मनापासून. आता खुश? थँक्स नेहा. तुला भेटल्यानंतर मला खूप धीर आला. आता मी माझ्या परीने या समस्येतून बाहेर यायचा प्रयत्न करेन. नक्कीच. नेहा, ते ओव्हरसीजच्या मनसुखानींना काल भेटायला गेलो होतो. त्यांची फाईल काढ, त्यांना रिप्लाय कर. ओके. त्यांना लिही की ॲज डिस्कस्ड विथ मिस्टर देसाई वी ॲग्री अँड ॲक्सेप्ट युअर टर्म्स अँड कंडिशन्स अँड युअर प्रपोजल वगैरे वगैरे. ठीक आहे? करते रिप्लाय. ओके. अजून काही? हा, त्या मनसुखानींना मी बोललो देसाई, ते बोलले ओम साई. मी त्यांना बोललो देसाई, ते बोलले ओम साई. अरे मी त्यांना बोललो मग शेवटी आय एम देसाई. मग शेवटी त्यांचा साई नामाचा गजर बंद झाला आणि आम्ही दोघं इतके हसलो ना. काय ओम साई ओम साई. शरद, काय चाललंय? आय एम टॉकिंग टू यू ॲज युअर सिनियर, नॉट युअर वाईफ. एका रिसेप्शनिस्टला केबिन मध्ये घेऊन एक जबाबदार मॅनेजर हदळतोय. अँड यू, मी स्नेहा महाले, तुला याबद्दल मेमो तर मिळणारच आहे. कारण तुला चांगलं माहिती की हे माझ्या डिसिप्लिन मध्ये बसत नाही. अगं लक्ष्मी, तिला का ओरडतेस? अगं मी तिला बोलवलं इथे सुखानींचं लेटर टाईप करायला आणि आय एम देसाईला त्यांनी ओम साई म्हटलं म्हणून हसत होतो. या ऑफिसमध्ये हसायला सुद्धा बंदी आहे का आता? नाही नाही, हसायला अजिबात बंदी नाही. पण सगळ्या स्टाफ समवेत आपल्या मैत्रिणीला केबिन मध्ये एकटीला घेऊन फ्लर्ट करायला नाही. लक्ष्मी, तोंडावर तुझं ना तर मुस्कटात ठेवून दे.
अगं ती एक स्त्री आहे, तिचा आदर कर. तुला जे काय बोलायचं ना ते मला बोल. ओ माय गॉड, त्या दीड दमडीच्या बाईचा मला आदर ठेवायला सांगतोस आणि तिच्यासाठी तू माझ्यावर हात उचलतोयस, माझ्यावर. लुक ॲट मिस्टर, तुला त्याची किंमत मोजावीच लागेल. मी सोडणार नाही तुला. तुला जे काय करायचं ते कर, समजलं? जाऊ दे ना तुम्ही. माझ्यामुळे तुमच्यात भांडणं कशाला उगाचच. मी हवं तर हा जॉब सोडते. अगं वेडी आहेस का ग तू नेहा? हो, लुक, माझ्या नवऱ्याला तुझी किती काळजी आहे. प्लीज मॅडम, तुम्ही शांत व्हा ना. आम्ही खरंच कामाचं बोलत होतो. तुमचा काहीतरी गैरसमज झाला मॅडम. तू मला अक्कल शिकवायची गरज नाहीये. बेटर आहे की तू तुझ्या जागेवर जावं. आमचे प्रॉब्लेम्स आम्ही सॉल्व्ह करू. बंद कर हे. तू तुझा फ्लर्टिंग आधी बंद कर. लक्ष्मी, शरद, जा तू. मारीन तुला मी. जा. शरदला आपल्यापासून दूर आणि नेहाच्या जवळ जाताना बघून लक्ष्मीला संयम ठेवणं अशक्य झालं. शरदचा तोल या तिच्या वर्तनामुळे सुटला. काय ताई, वाजले किती? अजून जागी आहेस तू? काही नाही रे, सहजच. तू जा झोपायला. मला वाटतंय का तुझी अशी अवस्था बघून मला झोप लागेल म्हणून? सांग ना मला काय झालंय ते. अरे विशेष असं काहीच नाही झालेलं, खरंच. जा बरं तू झोपायला. हे बघ, मला माहिती आहे शरद साहेबांच्या बाबतीत काहीतरी झालेलं आहे. तू सांग ना मला. हे बघ, मी लहान भाऊ जरी असलो ना तरी पण काहीतरी मार्ग नक्की सुचवीन. अरे शरद आहे ना, त्याला एका प्रॉब्लेममुळे लक्ष्मीशी लग्न करायला लागलं आणि तिने बरोबर त्याला ट्रॅप करून तिच्या जाळ्यात अडकून घेतलं. आणि हा वेडा अडकला सुद्धा. शरद खूप हुशार आहे रे, आणि बरोबर त्याच हुशारीचा हिने फायदा घेऊन तिच्या प्रगतीसाठी उपयोग करते आता. हो, म्हणजे ती फारच महत्वाकांक्षी बाई असणार. तुला सांगतो ताई, या अशा महत्वाकांक्षेसाठी पेटलेल्या बायका असतात ना, त्या फार डेंजर असतात ग. त्या आपल्या ध्येयापुढे ना कशाचीच पर्वा करत नाही. एवढं सगळं कुठून शिकलास रे तू इतका लहान असून? ही लक्ष्मी आता त्याला इतका त्रास द्यायला लागली ना. काल तर तिने डोमेस्टिक व्हायलन्सची फिर्यादही नोंदवली त्याच्या विरुद्ध. हा मान्य आहे मला की त्यांची भांडणं झाली होती आणि त्यांनी हातही उगारला, पण मारलं नव्हतं त्याने, एवढं मला नक्की माहितीये. पण हिने डायरेक्ट जाऊन फिर्याद नोंदवली त्याच्या विरुद्ध. मला तर काहीच कळत नाही आता. अच्छा, म्हणजे वेल प्लॅन्ड गेम आहे सगळं. ताई, मला नाही वाटत साहेब तिच्या कचाट्यातून सुटू शकतील आता. कळलं ना तुला? त्याचंच थोडं टेन्शन आलं होतं मला. आज संध्याकाळी त्याला पोलीस स्टेशनला बोलवलं होतं. समज देऊन आता तरी सोडलंय, पण परत जर का मारहाण केली तर परिणाम गंभीर होतील असं सांगितलंय. मला तर काहीच कळत नाहीये. तुला खात्री आहे ना साहेबांनी नक्की तिच्यावर हात उचललेला नाहीये म्हणून? पण मग मला एक गोष्ट सांग, ती लक्ष्मी का खोटं बोलेल? हे बघ, माझा शरदवर तर पूर्ण विश्वास आहे की त्यांनी हे केलेलं नाहीये. त्या लक्ष्मीला ना मी बघितलंय, पिऊलला ना ती कसली तरी विनंती करत होती खोटी साक्ष द्यायची, आणि साहजिकच पैसेही ऑफर केलेच असतील तिने. बापरे, त्या पिऊनने खोटी साक्ष दिली? नाही, ते भाऊ आजारी आहे तसं सांगून साक्ष द्यायची टाळली त्यांनी. अच्छा,
म्हणजे मामला एवढा सिरियस आहे तर, आणि तू म्हणतेस काहीच सिरियस नाही म्हणून. पण ताई तुला सांगतो, आत्ताच्या या परिस्थितीमध्ये तुमच्या साहेबांना फक्त एकच व्यक्ती वाचवू शकतो. कोण आहे रे बाबा तो? अगं तू स्वतःच. मूर्खास का रे तू? काय बरळतोयस मूर्खासारखं? अगं तू त्यांच्याशी लग्न कर. वेडा झालायस का तू? आतापर्यंत तितका शहाण्यासारखा बोलत होतास, आता काय असं मूर्खासारखं बरळायला लागलास? अगं ताई बरळत नाहीये, खरं आणि योग्य तेच बोलतोय मी. मला एक गोष्ट सांग, जर का साहेबांच्या हातून चूक घडली नसती तर तू आणि साहेब लग्न करणार होतात, बरोबर? हो, पण त्याचा आता काय उपयोग? हे बघ, तुम्हा दोघांचं अजून एकमेकांवर प्रेम आहे, नाहीतर रात्री 11 वाजता तू अशी त्यांच्यासाठी जागली नसतीस. हो, म्हणजे मलाही असं वाटतंय की खरं आहे ते. हे बघ, आत्ताच्या परिस्थितीमध्ये 3 आयुष्य उद्ध्वस्त आहेत, पण जर का तुम्ही दोघांनी लग्न केलं तर 2 आयुष्य तरी सावरतील, आणि 2 आयुष्य सावरलेली बघून कदाचित 3रं आयुष्य पण मार्गी लागेल. विचार चांगला आहे तुझा, पण आचरणात आणणं प्रचंड कठीण आहे. अरे मी कसं शरदला विचारू की माझ्याशी लग्न करशील का? अगं अशा गोष्टी सांगायच्या का असतात? तू फक्त साहेबांना बोल की मी आयुष्यभर तुमच्या बरोबर आहे. यातून साहेबांना धीर वाटेल आणि आपल्या बरोबर कोणीतरी आहे याचा विश्वासही पटेल, आणि त्या विश्वासामधूनच भरपूर विधायक कामं होऊ शकतात. बाप रे, मला विश्वासच बसत नाहीये. माझा छोटा भाऊ बोलतोय, असं वाटतंय कोणीतरी 10 वर्षांनी मोठा माणूस बसलाय आणि तो बोलतोय माझ्यासमोर. अगं जर का माझं बोलणं पटलं असेल ना तर तू कामाला लाग. शुभस्य शीघ्रम असं म्हणतात. हो रे माझा दादा. बरं, आता चिंता करण्याचं काही एक कारण नाहीये. तू झोप शांत. मी झोपतेच, तू पण झोप. चल आता उशीर झालाय खूप. जा. नक्की? हो नक्की. जा 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 आता. बरं ठीक आहे. तो चहा घे लवकर, थंड होईल. मला बाहेर जायचंय. मी थंड चहाच घेणार आहे. तू बाहेर जा, मी सावकाश उरकून. नाही सावकाश नाही चालणार. तुला कोणीतरी भेटायला येणार आहे. मला कोण येणार आहे? ते आले की तुला कळेलच. अरे या इन्स्पेक्टर, हे मिस्टर शरद देसाई, आणि शरद हे इन्स्पेक्टर मोरे. नमस्कार सर. माफ करा, सुट्टीच्या दिवशी तसदी दिल्याबद्दल. साहेब माझ्याकडे काय काम काढलं? तुम्हाला माझ्याबरोबर पोलीस स्टेशनला यावं लागेल. पोलीस स्टेशन का? आता काय तक्रार आहे माझ्या विरुद्ध? तर ते तुम्हाला पोलीस स्टेशनला आल्यावरतीच कळेल. नीट चला, नाहीतर तुम्हाला अटक करून न्यावे लागेल. अटक? अटक करण्यासाठी अटक वॉरंट लागतं, माहित आहे ना तुम्हाला? हो ना, एवढं तर माहिती असणारच साहेब मला. आणि हो, तुमचं अटक वॉरंट माझ्याकडे आहे, आणि तुमचा गुन्हा नॉन बेलेबल म्हणजे अजामीन पात्र. काय? होय साहेब, तुमच्या विरोधात मारणे, हुंडा मागणे आणि ते मिळवण्यासाठी शारीरिक व मानसिक छळ करणे, तसेच पुण्याच्या धमकीचा धमकी देणे व तसा प्रयत्न करणे, तसेच परस्त्रीशी अवैध संबंध ठेवणे, घरातील दागिने पळवणे असे अनेक आरोप तुमच्यावरती आहेत. आणि हो, त्यातील काही आरोप हे अजामीन पात्र आहेत. मिस्टर, तुम्हाला अटक होत आहे. मिस्टर शरद देसाई. साहेब, एकही गुन्हा मी केलेला नाहीये. होय साहेब, सिद्ध करण्याचा मौका मिळेल, पण ते कोर्टात. आणि हो, सध्या तर तुम्हाला 15 दिवस माझ्या पोलीस कस्टडीत राहावं लागेल, आणि त्यानंतर जर जामीन मिळाला तर ठीक, नाही मिळाला तर परत कस्टडी. संघर्ष मिलनाचा
यू चीट. तू फसवलंस मला, पण मी तुला यशस्वी होऊ देणार नाही. शरद, आयुष्यात यशस्वी होण्यासाठीच मी झगडत राहिले. तुला काय वाटलं मी यशस्वी होणार नाही? तुला मी सांगितलं होतं की माझ्या प्रगतीत मला मदत कर, पण तू ऐकलं नाहीस. पायलट साहेब, हाईचा डाव आहे. ही खोटं बोलते. असेल सुद्धा, पण ते काम कोर्टाचे आहे. माझे काम फक्त अटक करणे. आणि हो, तुमच्या विरोधात त्यांनी भरपूर पुरावे आणि साक्षीदार मिळवले आहेत. यू सी मिस्टर शरद देसाई, जे इमोशनल फूल असतात ना, तेच बळी पडतात. याच्या आधी बँगलोरला तू भावनिक बळी पडलास. तुझी ती चूक तुला सुधारता आलीच नाही, कारण तुझी ती चूक सुधारायची संधी मी तुला दिलीच नाही. तू मला पाळीव प्राण्याप्रमाणे हवा होतास, पण तू जंगली श्वापत व्हायला लागलास. किती नीच आहेस ग तू. बघ, असंच करतोस तू. भांडण झालं ना की आपली सतसत विवेक बुद्धीच गमावून बसतो. अरे, तुला मी किती वेळा सांगितलं बेबी, हा, माझ्या प्रगतीमध्ये माझी साथ द्यायची, स्वतःची अधोगती करून घ्यायची तुझं तूच ठरव आता. विचार कर आणि सांग. मोरे, घेऊन जायला. हे आता येतो का? चाल आता घालू बेड्या. आला च्या मायाला मावासून फक्त पिरपिर पिरपिर करताय. चल गपचूप. इन्स्पेक्टर, बिहेव युअरसेल्फ अँड माइंड युअर टंग. येतोय ना मी. चला. आपले इप्सित साध्य न होत असल्यामुळे लक्ष्मीचा समतोल ढळला. ती खालच्या पातळीवर गेली. तिने चक्क पोलिसात खोटी तक्रार करून शरदला अटक करवली. एका सालस सज्जन माणसाच्या अधःपतनाची नांदी झाली. अरे, ही काय अवस्था करून घेतलीयस. चल आत चल बरं आधी. सावकाश सावकाश. बस इथे बस. बस. तुझे आई आणि भाऊ कुठे? तू खाल्लायस का काही? खाऊन घे आधी, नाही तर चल. हा, असं कसं चालेल रे? आई आणि भाऊ कुठे? आपल्याला बोलता यावं म्हणून आत्ताच भाऊ आईला घेऊन सिनेमाला गेला. ते जाऊ देत, तू आता काय करायचं ठरवलंयस ते सांग आधी मला. अगं, मी काय ठरवणार आता नेहा? सगळं आयुष्य उद्ध्वस्त झालं ग माझं. बेल वरून सुटलोय, माझी नोकरी गेली, घर तिने आधीच काबीज करून टाकले. कोर्टात केस लागेल, निकाल बहुता तिच्याच बाजूने लागेल. असं कसं म्हणतोस तू शरद की निकाल तिच्या बाजूने लागेल म्हणून? असं नाही होणार. नेहा, या देशात ज्या गरीब हुंडाबळी पीडित बायका असतात त्यांना न्याय मिळावा म्हणून कायद्यात थोडं झुकतं माप दिलं असतं महिलांना. पण या अशा अति हुशार बायका त्याचा गैरफायदा करतात. अगं, आणि खऱ्या गरीब बायकांना ज्यांना त्याची गरज असते त्यांना त्या संरक्षणाच्या कायद्याची खबर सुद्धा नसते ग. हत्यार टाकून कसं चालेल शरद? थोडा धीर धर, सगळं नीट होईल. आज बेलवरती सुटका झाली. कुठे जाऊ कळत नाही, काय करू कळत नाहीये. नोकरी राहिली नाही, घर राहिलं नाही, पैसा पण नाही. कसा धीर धरू ग मी?
मी काय मदत करू तुला, तूच सांग. नेहा, तू मला थोडे पैसे देशील का? अगं खिशात दमडी नाहीये का माझ्या? देते ना रे, असं काय विचारतोयस तू? ते सगळं ठीक आहे, तू सगळ्यात पहिले आधी खाऊन घे बरं. आणि तू आज रात्री ना इथेच राहा. आई आणि भाऊ माझा आत्ताच येतील आणि मग बघू उद्या काय करायचंय ते. ठीक आहे? अगं नाही नाही नेहा, माझ्याकडे तेवढा वेळ नाहीये. तू मला काही पैसे देतेस? अगं माझी महत्वाची कामं आहेत, ते झाल्यावर तुला आपोआप कळेलच. अगं मला जावंच लागेल, मला पैसे देतेस? हो हो, पण असं कुठलं अर्जंट काम आहे आणि इतक्या रात्री? अगं तू प्रश्नच विचारत बसणार आहेस का पैसे देणार आहेस मला? ओके ओके, सॉरी, आलेच मी पैसे घेऊन. हा थांब, जाऊ नको. आजच्या ठळक बातम्यांमध्ये महाबळेश्वर येथील दरीमध्ये आज पोलिसांना एका तरुणाचा छिन्नविछिन्न झालेला देह मिळाला. त्याच्या खिशात मिळालेल्या ओळखपत्रामुळे त्याचे नाव शरद देसाई असल्याचे कळले. त्याच्या मृत्यूचे कारण अजून कळले नसले तरी ही आत्महत्या असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. अधिक तपास सुरू आहे. आज एका अति महत्वाकांक्षी महिलेने एका होतकरू तरुणाचा बळी घेतला. आपल्या इच्छापूर्तीसाठी, त्याला वाकवण्यासाठी तिने कायद्यातील त्रुटींची मदत घेतली. महत्वाकांक्षी स्त्री पुरुषाचे सहकार्य, त्याला प्रेमाने जिंकून सुद्धा घेऊ शकली असती, पण तिने हा शॉर्टकट निवडला आणि एका वैवाहिक जीवनाचा दुर्दैवी अंत झाला. स्त्रियांनो, तुम्हाला झुकते माप देणारा कायदा दुर्दैवी महिलांना न्याय मिळावा म्हणून आहे. त्यातील त्रुटींचा फायदा घेऊन पुरुषांना नमवायचा प्रयत्न करू नका. यशस्वी जीवनाचा साधा मार्ग, मान द्या आणि मान घ्या. नमस्कार मित्रांनो, अतिमहत्वाकांक्षा आणि संशय कुठल्याही जीवनाला घातक ठरू शकतात हे सांगणारी ही कथा. या कथेतून बोध घेण्याएवढे सुज्ञ आपण आहातच. पेंटल सर, आप क्या कहेंगे इस कहानी के बारे में? दोस्तों, आपने देखा कानून का गलत इस्तेमाल करने से कैसे जिंदगियां तबाह हो जाती हैं। हमारा तो बस यही प्रयास है कि कानून की इज्जत रखते हुए उसका सही उपयोग। धन्यवाद। बच्चे उठाने में बहुत रिस्क है. आतापर्यंत 3 मुलांना उचलला. कुठवा लफडा? पिंकीला सोडून मी आणला, पण माझ्या अटीप्रमाणे. चालेल तुला? बघ, पैसे न देता सोडवणं अशक्य.